शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कपूर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेत असायला हवं. तर मंडळी सर्वप्रथम आज SSC बोर्डाचा रिझल्ट लागला. काही दिवसांपूर्वी HSC 12वीचा रिझल्ट लागला होता आणि आज 10वीच्या ज्या परीक्षा झाल्या होत्या मार्चमध्ये, फेब्रुवारीमध्ये, त्याचा निकाल आज लागला. ऑनलाईन रिझल्ट लागला. तर सर्वप्रथम सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आपल्या यूट्यूब परिवारातर्फे खूप खूप अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते त्यांना, ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगलं यश मिळालं, सर्व उत्तीर्ण विद्यार्थी जेवढे पास झाले त्यांना सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा. आणि ज्यांना अपयश आलं असेल त्यांनी अजून जोमाने प्रयत्न करावे आणि त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तर मंडळी बाकी काय म्हणताय? बाकी काय चाललं आहे? कालपासून मंडळी प्रचंड गरम होतं, खूप गरम होतं, काय कळत नाही. एवढं गरम होतं ना, काय सांगू, भयंकर गरम होतं. समीक्षा केली रिक्षावर. दुपारी ऊन खूप लागतं म्हणून दुपारचा व्लॉगच फायदा बनवत. संध्याकाळी जरा बरं वाटतं म्हणून आता संध्याकाळचा ब्लॉग बनवत आहे. बाकी काय म्हणताय विशेष? आपलं ऑफिसचं काम चालू आहे मग काय? गावी गेलात की नाही? काय काय म्हणलं तर आपला ब्लॉग गावावरनं देखील बघतात. काय म्हणलं, काय चाललंय, काय कळत नाही. काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडतोय, गरमीपासून दिलासा वाटतोय काही लोकांचं शेतीचं प्रचंड नुकसान होतं आहे. भयंकर पाऊस आहे. मुंबईत काय असा पाऊस नाही पडला. काल जेवढं धूळ आली होती तेवढंच पाऊस वगैरे नाही झाला. बघू आता पुढे काय होतं. चला ऑफिसचं काम करतो, नंतर तुमच्याशी बोलतो. काय मंडळी, झालं जेवण खाऊन? नाही, माझं झालं जेवण खाऊन. उशिराच जेवलो पण झालं जेवण खाऊन. जरा तर बाहेर उभा आहे. तेच आपली रोजची कहाणी. बोललो हवेसाठी उभा आहे पण हवा काय लागत नाही. सगळ्यांचीच ती कहाणी आहे. मला हवाच लागत नाही, काय समजत नाही. मंडळी मगाशी मी एक शॉर्ट रील बनवली होती कांद्याविषयीवरती. मी खरंच मी मगाशी ती बातम्यांना ऐकलं ना की एका माणसाने 73 पोती कांदा विकला आणि त्याला अक्षरशः 500 रुपये फक्त खिशात आले. काय आहे ना. आणि परवा समीक्षाने म्हणजे मागे 1-2 आठवड्यापूर्वी 18 रुपये किलोने कांदा भरला आणि शेतकऱ्याला फक्त 50, त्या शेतकऱ्याकडनं फक्त 50 पैसे किलोने कांदा घेतला. म्हणजे खरंच कांदा मी कधी कापला नाही पण कांद्याचा विषय ऐकून मात्र डोळ्यात पाणी आलं. एक अजब विडंबना म्हणावी लागेल. शेतकरी कसा जगणार? बघा ना आता काय झालं माहिती का, म्हणजे जागतिक बाजारपेठेत बघा, युद्धामुळे कांदा निर्यात सध्या ठप्प आहे आणि गॅसचा इश्यू चालू असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांची सुद्धा मागणी कमी झाली आहे कांद्याची. आणि अशा सगळ्यातच उत्पन्न जास्त आलं आहे. आणि आता कसं आलं आहे, आता थोड्या दिवसात पावसाचा सीझन आला. कांदा साठवणूक केली तर कांदा खराब होण्याची जास्त शक्यता. आणि आता तुम्हाला माहिती आहे म्हणजे मागणीपेक्षा उत्पन्न जास्त असेल तर आपोआप किंमत कमी होते मालाची. साधारण म्हणजे त्यांचा शेतीचा खर्च देखील त्यातनं निघणार नाही. दुसरा एक शेतकरी त्यांची कहाणी ऐकली तर त्यांना उलटा स्वतःकडनं 1 रुपया द्यावा लागला त्या आडतदाराला. बाजार समितीचे जे आडतदार असतात त्यांना 1 रुपया द्यावा लागला. म्हणजे त्यांची पट्टी तर काहीच नाही आली.
बेकार आहे, बेकार, सगळं बेकार आहे. शेतकरी जगला तर आपण जगू. काहीतरी करायला हवं, सरकारने काहीतरी धोरण आखायला हवं. मी असं नाही म्हणत हे सगळं सोपं आहे. आम्ही बोलतो, आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे सरकारला हे सगळं सोपं आहे. निश्चित सरकारला काहीतरी विचार करूनच खूप ध्येय धोरणं आखावी लागतील. पण विचार तर नक्कीच करायला हवा. सगळी यंत्रणा ह्यामागे लावायला हवी. कारण शेती हा आपला मूळ व्यवसाय आहे. जर शेतकऱ्यांनी शेती करणं सोडलं तर आपण खाणार काय? खूप बिकट परिस्थिती आहे. तर विचार करा, शेतकऱ्याला जगवा. आणि असं तसंही नैसर्गिक संकट चालूच आहे. कुठे पाऊस पडतोय, कुठे अतिउष्णता आहे. काय आहे ना, भयंकर आहे सगळं. हे सगळं ऋतूचक्र बिघडत चाललंय. त्याच्यामुळे सगळी गणितच बिघडत चाललेत. आता थोडीशी हवा आली. आता आपला महाराजांचा झेंडा देखील बघा आता फडकायला लागला आहे, म्हणजे हवा आली आहे. आता खरोखर हवा आली. आता हवेची झुळूक जी म्हणतो ना ती आली आहे. जरा बरं वाटतं, आल्हाददायक वाटतंय. काय चाललंय मंडळी? काय गावी कोण 10वी-12वीला कोण होतं? 10वीला पास झाले असतील ना सगळे विद्यार्थी, खुश झाले असतील. गावी जायला तर मोकळे आहे. तर यावर्षी लवकर रिझल्ट लागला आहे. आता मुलांना पुढचं टेन्शन, ॲडमिशन, फॉर्म भरणं, कॉलेज निवडणं, सर्वात पहिले तर साईड निवडणं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, डिप्लोमा, असे अनेक दरवाजे त्यांच्यासमोर असतात. कोणता दरवाजा निवडायचा, कोणता नाही. छान आहे. सगळ्यांना शुभेच्छा, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मस्त टक्के पडले सगळे. आणि यावर्षी मुलींनी बाजी मारली. मुलींचं रिझल्ट जास्त आहे, म्हणजे पास होण्याचं प्रमाण जास्त आहे. असो, जे बघा आणि ज्यांना अपयश मिळालं असेल त्यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने कामाला लागा. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, ही नेहमी लक्षात ठेवा. कधीही लक्षात ठेवा, आपण एका अपयशाने जर उदास होऊन जात असो, खचून जात असो ना, चुकीचं आहे. आयुष्यात पुढे बरंच काही वाढून ठेवलं आपल्याला. पुढे बरंच काही आहे आपल्यासाठी. खचून न जाता जोमाने कामाला लागा. मस्त प्रयत्न करा. यश तुमचंच आहे. थोडा वेळ लागेल, त्यात काय. असो मंडळी, बसलोय हवा खायला. हवेची झुळूक आली, परत गायब झाली. काय समजे ना. असं चालायचं. गावी कधी जायचं देव जाणे. जाऊ, लवकरात लवकर जाऊ गावी. चला, तुमचा तरी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. जास्त उशीर झाला आहे. पुन्हा उद्या उठायचं आहे, सकाळी दुधाला जायचं आहे. आणि चला, तुर्तास तरी आता व्हिडिओमध्ये खरंच थांबतो. मलाही झोप आली, तुम्हालाही आली असेल माझे व्हिडिओ बघून. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हो ना, कराल ना सबस्क्राईब? तर चला, आता थांबवतो हा व्हिडिओ. कारण आपण रोज भेटणार आहे, त्यामुळे रोज थोडं बोलत जाऊ, नाही का. चला, बाय बाय, शुभरात्री.